विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंबेगाव पंचायत समितीचे बीडीओ तसेच तहसीलदार यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षपणे भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यात आल्या। यावेळी कर्मचाऱ्यांवर वचक ठेवावा, लोकांची कामे वेळेत व्हावी, अनेक वर्ष बंद असलेला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा, सरपंच व उपसरपंच यांची मनमानी रोखावी, त्यांना प्रशिक्षण द्यावे अशी विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्याकडे मागणी केली। तसेच ई रेशन कार्ड योजना तालुक्यात त्वरित सुरू करावी, तहसीलदार कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर असणारे संजय गांधी निराधार कार्यालय तळमजल्यावर आणावे, अभिलेख विभाग कार्यालय पूर्णवेळ उघडे ठेवावे अशा विविध मागणी आंबेगाव तहसीलदार संजय कुमार नागटिळक यांच्याकडे केली आहे। याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा संघटक ॲडव्होकेट अविनाश रहाणे, तालुका प्रमुख सुरेखाताई निघोट, रंगनाथ थोरात, विभाग प्रमुख विजय जाधव, मंचर संघटक सुवर्णाताई डोंगरे, घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे, उपतालुका प्रमुख चंद्रकला पिंगळे, ललिता बांबळे, उमेश लोखंडे, शंभू घोलप, संभाजी काळे, गुलाब गावडे, विजया चव्हाण आदींसह कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहूया। आंबेगाव तालुक्यामध्ये नव्यानं रुजू झालेले आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी माननीय नागटिळक साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रतिनिधी या कार्यालयामध्ये हजर झालेलो आहेत। या ठिकाणी नियोजित वेळेनुसार आम्ही 12:30 वाजता कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आज ज्या आपल्या ई रेशन कार्ड जी आहेत ती महाराष्ट्र शासनाने सगळीकडे चालू केली, ती आपल्या तालुक्यामध्ये अद्याप चालू का झालेली नाही? कारण शासन पेपरलेस कारभार करायचा प्रयत्न करतंय आणि अशा घोषणा करतंय, परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये ती कृती या ठिकाणी झालेली दिसत नाही। या ठिकाणचा कर्मचारी वर्ग हा कंत्राटी पद्धतीने भरलेला आहे। एकाच कर्मचाऱ्याकडे 2-2 विभाग आहेत। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे जे कार्यालय आहे ते वरती पहिल्या मजल्यावर आहे। अपंगांना किंवा जी दिव्यांग मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी जायला त्रास होतोय, तर ते कार्यालय खाली असावं, ग्राउंडला म्हणजे तळमजल्यावर असावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही तहसीलदार रावसाहेबांकडे करत आहोत। त्याचबरोबर जे हे विस्तारत गेलेले आहेत कर्मचाऱ्यांचे टेबल हे वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांनी त्यांनी आपापल्या सोयीने आपापलं कार्यालय थाटलंय, तर ते सर्व कर्मचारी हे एका ठिकाणी येऊन त्यांनी एका ठिकाणी सर्वसामान्य माणसाला भेटावं, त्यांची कामं करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना करत आहोत। तहसीलदारांच्या रावसाहेबांकडे येण्यापूर्वी या तालुक्यामध्ये 7 महिन्यानंतर ज्यांचं नियुक्ती या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून झालेले आहेत त्या वाळुंज मॅडम यांना या ठिकाणी यापूर्वी आम्ही भेटून आलो। त्यांना त्या ठिकाणच्या कामकाजाबाबत आम्ही विनंती केली की त्या ठिकाणी देखील कर्मचारी वर्ग हे जबाबदाऱ्या झटकण्याचं काम करतो, अधिकारी जागेवर नसल्यावर स्वतःच्या टेबलवर न बसता इकडं तिकडं फिरण्याचं काम करतो, ते काम त्यांनी व्यवस्थित करावं। त्याचबरोबर सर्वसामान्य लाभधारकांना ज्या योजना शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्या योजना मंजूर झाल्यानंतर त्या अंतिम टप्प्यात असताना त्याचं अनुदान त्या माणसाला मिळण्याकरता अडवणूक केली जाते, त्याच्यामागे काही गैरव्यवहार केला जातो का असा प्रश्न आम्हाला पडतो। त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी शासनाने ज्या योजना केल्या त्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांवर आपण अंकुश ठेवावा अशी विनंती आम्ही गटविकास अधिकारी माननीय वाळुंज मॅडम यांना केलेली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जो सौर ऊर्जा पॅनल आहे तो अनेक लाखो रुपये खर्च करून बसवलेला आहे, परंतु तो कार्यान्वित नाही, तो कार्यान्वित करावा आणि शासनाचा पैसा त्या ठिकाणी वाचवावा अशी विनंती त्या ठिकाणी करून कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्षात चांगला अंकुश प्रशासकीय अधिकाऱ्याचा असावा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आम्ही भेटून त्यांना सदिच्छा भेट दिलेली आहे। त्यांचं स्वागत या तालुक्यामध्ये केले। सर्वच अधिकाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांच्या जबाबदाऱ्या त्याचबरोबर त्या ठिकाणी काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच हे ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर चुकीचे ठराव करून
त्या ठिकाणी जनतेची दिशाभूल करतात. सर्वसामान्य माणसांनी त्यांना निवडून दिलेलं असतं, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कळावी यासाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचं प्रशिक्षण शिबिर यावं अशी मागणी त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाळुंज मॅडम यांच्याकडे आम्ही केलेली आहे. तर ती होईल असे त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आम्ही त्याला मान्यता देऊन या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. धन्यवाद.